खांद्यावर दे टाक ना, टेंट खांद्यावर टाक. सो हेलो गाइस, चैनल पे आपका स्वागत है. आज आए अपन नाइट कैंप करने फर्स्ट टाइम. बहुत अमेजिंग लोकेशन है. आपको लोकेशन मॉर्निंग में पता चलेगा. आपको इसके लिए व्लॉग में कंटिन्यू रहना पड़ेगा. अभी बज चुके देखो कितना 11 बज चुके. तो चलो अभी फटाफट आपण कॅम्प ला येते. आपल्या भावा लोकांनी दगड आणलेत लांबून. लांबून भाई तोडून आला लागले. दगडाचा शॉट आहे त्याचा. लाकड दिसेल आले याच्या पुढे पण एकदम स्पॉट सगळे भारीच असणार. फक्त तुम्ही कंटिन्यू राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या गोष्टी बघत राहा, शिका आणि तुम्ही पण एन्जॉय करा बस. आणि जे कोणी जॉईन होणार असाल त्यांनी पण जॉईन होऊ शकतात जेव्हा नेक्स्ट टाइम चालू करू. हा मेंबर म्हणजे जे पण येण्यासाठी तर चालू करू. टेन्शन नाही घेऊ सगळ्यांसाठी. आता सध्या भाव आपला चूल बनवतोय. आज आपण काय बनवणार आहे स्पेशल ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सगळं पेंड्या पहिला जमा करतो, मग अपन टेंट लावायला घेऊ. चला. सो गाइस जब बारिश होती है ना, यहाँ से देखो, यहाँ से पूरा पानी जाता है. सो अभी बारिश में भी अपन आएंगे, टेंशन नहीं. बारिश के टाइम भी आएंगे. हाँ बारिश के टाइम भी आपको बहुत मजा आने वाला है. खाली आप जो जिन्होंने सब्सक्राइब नहीं किया ना गाइस, सब्सक्राइब करके रखो अपने चैनल को. तो कर रहे अपन टेंट लगाने को. पहला देखो ये देखो इसको देखो. चलो गाइस टेंट लेते. टेंट लग चुका है फाइनली एकदम रावस प्लेस पे. ते पलटवू आपण पूर्ण खोलून घे एकदा आणि हे थोडंसं पुढे लावून घेऊ काय. आतमधला साफ बीप करू. थोडंसं घाण झालंय. ठीक है चलो रुको अंदर जाता हूँ. तो गाइस फाइनली हो चुका है सब. अंकित भाई ने साफ वगैरह कर दिया है. और देखो अभी चलो खाना बनाने लेते. चलो अभी चलो अभी आगे की तैयारी है. वाह अल्पेश भाई क्या तुम्हारे शॉट. हा चादर वगैरे टाकून घे ना. नंतर शॉट नको बघायला. आणि नंतर टाकायचं भावा चादर विदर. झोपून घेतो तो. हाँ ये देखो गाइस, ये शूट करने नहीं है, आपको कंटेंट नहीं दिखा रही है. और भाई आपने चूल थोड़ा चेंज कर दिया है. इधर का अभी इधर लिया थोड़ा खड्डा वड्डा करके. इसके बट इतना भी नहीं. ये आधुनिक बॅग बाहेर आहे का कुठली नाही ना. हाँ ती मेन बॅग दी पाहिजे बाबा. अरे लाइटर क्यों. हाँ ना भाई सब है अंदर. इसके अंदर ही सब आइटम है. अरे ऑटोमॅटिक असते रे ते. दुधाचं पाणी. आपल्याला मॅगी बिगी सोबत खाणार सकाळला. बघू पहिला अंडी फुटलीत का नाही. एकदम प्रॉपर लेवल आणले. हा बघा अंडी बघा. एक सुद्धा क्रॅक नाही आहे का नाही ना. अरे बाबा कांदा शॉपिंग साठी आणलाय ना मशीन. अरे ते कसं टाकते. इकडे कांदा कापून दे मला डायरेक्ट. आपल्याच ना इकडे काप बारीक काप. 3 तुकडे कर. ये ना ते दुसरी पण धार आहे ना त्याला पहिले त्याला. काय बोलतो. टोमॅटो काप तो पण मी अरे थांब ते याच्यात लावणार. असे काय लाव. अशीच लागली ती आता. काय तुझी मशीन आहे. बरोबर अशीच असणार. अरे आता कापून तर बारीकच होणार अजून. फक्त असे मोठे मोठे तुकडे काप. जास्त मोठे नाही तर खिचले जाणार. मी तसं करतोय. बरोबर करतो. एक्सप्रेसवाला आहे तो. विषय का. भाऊ आपला कांदा घेतलाय कचकन. कचकच कांदा कापसानं बोट सुरीतनं वाचवली म्हणून आम्ही मिक्सर आणलाय.
हळू 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 ए अरे हळू व्हायब्रेट कांदेले मागतले आपण अरे जास्त भरलं जास्त भरलंस तू आली उपकार आता आपलं घर वडवर निघून जाईल. आपली बाई झोपली आहे. काम चोर बाई आहे. काहीच काम करत ना दरवेळी करून उभं राहिलं. दरवेळी काही काम नाही काम काही चुरीला धार नाही, काय नाही. तोंडाला वार नाही, चूळ तू असे शब्दांचे प्रयोग चाललेत ना आमचे सध्या की आम्ही म्हणजे विशेष खोले बघा झोपला घालतोय हे जरा आपली आणि भावाने आपले आता कांदे बिंदे कापलेत पद्धतशीर आणि आपला मसाले नवीन बघा गॅस फक्त मसाले भाई फक्त मसाले होत होत ते ना भाई हे बघा उकळ सुटली बाबा या ये देखो ये देखो लक्षात ठेवा. लास्ट मोमेंट आला भाऊ एकदम हा. मगापासून मीच बनवले. दूध मीच हा, तर तुम्ही block त्यांनी मध्ये बघा. बघितलंय तुम्ही झोपलेला हो हा जसं बोललो कॉफी बनली भाऊ उठून लगेच रेडी आहे बघा दिलं ढवळायला त्याला एक कॉफी कमी असं वाटतं. हा. आवडलेला ही क्रीम पाव आता खाऊ. हे डार्क ठीक आहे डार्क तर डार्क घे टाक कॉफी दे. काय हे कॉफी आपले कप कुठे कप मस्तपैकी कप भेटलाय आणि हे आमची कॉफी आहे आणि हे आमचे शेफ. हा दे माझा मग येतो. कॉफी हे माझा पण हे माझं पहिलं दिलं मी तुला. अरे मात्र क्रॉस आहे ती. थांब 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 थांब. अरे माझं हा आता टाक. बस नाही आता टाक. दे मला बद्दल. ए मेल्या जास्त पडले त्याच्यात. अरे उतरायचा ब्रिज आणि काय इकडेच संपली आमची. कुठली असेल त्याच्यात? नको ये साहिल ह्याच्यात टाक. ए मला दे. याला बोलतात साई बाबा. सो गाइस सबको भी कॉफी दे दी है. ये देखो ये पहला लेने वाला इंसान है. ए माझा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भावाने केक हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हो भी भाऊ आपला 90 वर्षाचा झाला तू. हा एवढा हे नाही एक- एक- चला आता एक- कॉफी एक- माझ्या बर्थडेचा check केक घ्या. अरे मला दे माझ्या ना. birthday cake, तो cake, कोपऱ्याचा cake. घेल. हा, एक- एक. हा साईड. एक नंबर झाली कॉफी एक माझ्यावरनं. आयुष्य एवढंच दिला बन मस्का. Cheers, cheers, cheers. ऑफिस वाल्यांनो बघून घ्या बन मस्का आमचा. कॉफी एकदम परफेक्ट झाली आहे. जास्ती स्ट्रॉंग पण नाही, जास्ती स्वीट पण नाही, एकदम परफेक्ट. मजा आली. एक नंबर मजा त्याला येते. आता भीती वाटते त्याची जागा घेणार आहे. साहिल भाऊनी- चिकन बनणार आहे. एकदम मस्त चकाचक साफ केलेलं आहे चिकन. लाईफ मध्ये मी एवढं बघितलं नाही. एकदम साबण clean लावलंय साफ त्याने. केलेलं. साबण लावलंय. कात्या घासल्या आता जस्ट. थोडा वेळ आधी तुम्ही आले पाहिजे. एवढं एकदम भारी साफ केलंय. टाक परत. क्लिनिनेस. रक्ताचा एक थेंब दिसत नाही. नाही लेग पीस फक्त माझा आहे. विषय नाही आपला. बाकीचं चिकन माणूस इथे आपण. पिछली बार जुबा केसरी डाला था. इस बार काय डाललंय काय? भाई भांडण होऊ नये म्हणून मी कटिंग करणार होतो. मी बोललं जाऊन दे, कोणाला तरी भेटून द्यावा लेग आपण रडारडी नाही सिस्टम नाही रडारडी. अल्प्याकडे सोडून विषय नाही. ए, मी leg piece खात पण नाही. लेग पीस तर मला सगळ्यांना भेटलं असं. ए चले लावून घेऊ मी ओके शॉर्ट. लायटर बाहेर काढलेला ना आपण. भावने आता घेतलं चालू बनवायला. 1-2 आयटम कमी आहेत. तुम्ही नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्ही बनवत असाल तर दही पण टाका. आम्ही दही विसरलोय. चलो अभी मैं मैरिनेट करके लेता हूँ गाइस इसको. हे बघा एकदम चविष्ट फविष्ट एकदम मस्त चिकन मॅरिनेट झालेलं आहे. भाई चिकन आणि अशी लोकेशन आणि आपले मित्र बस विषय खोल. अशा मजाच वेगळी आहे ही सगळी. सो गाइस अभी राइस हम लोग साफ करके ले रहे. पानी बॉईल हो रहा है और चिकन अपना मैरिनेशन एकदम प्रॉपर लेवल पे हो गया है. अल्प्या और कांदा वगैरह. तो ये देखो ये टाइम पास चालू है लोग का. और ओमी भाई अभी क्या करने का है नेक्स्ट. अभी राईस बना रहे आपण. हाँ तू कपडा कुठे ठेवला? नमक डाल रहा हूं मैं. तिकडे मला लाव. प्रॉपर नमक. कांदा. चलो थोड़ा सा ऑयल क्योंकि चिपके ना. बस 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 बस. थोडासा बोलून भावाने पूर्ण ते वाटतंय जास्ती पण ते कमीच आहे. विशेष केला. बा आता आपला कांदा वगैरे टाकायला घेतोय.
अद्रक वगैरे पेस्ट नाही आपल्याकडं, तर कांदा टाकतोय आणि आपला भात जो बनलेला आहे तो आता इथं पसरवलाय, कारण की जरा तो चिकट नाही झाला पाहिजे म्हणून. आणि आम्ही खाऊ. काय बनवतात चेफ? चिकन मसाला येस. तर मी तेच आहे, पण जे बनेल आमच्याकडे ऍक्च्युली दही नाही त्यामुळे. हो, चांगलं होईल. होय होय. दही वगैरे ट्राय करतोय चिकन मसालाच बनवायचा. ठीक आहे. ठीक आहे बघू, चल जे होईल ते खाओ, एंजॉय करो. सो गाइस अभी चिकन हो गया अपना. एक नंबर देखो, मॅरिनेट एकदम झणझणीत. पाणी सुटले बाबा. काय बोलू बाबा, तो तर असंच खात होता आता चिकन. सुगंध एकदम एवढा भारी येतोय ना, तुम्ही इमेजिन नाही करू शकत. हे बघा. एकदम भारी येतोय. प्रॉपर आला लसणाचं पेस्ट चिकन एक नंबर एक नंबर ना मजा येणार आहे. बाई. आता फक्त खायची टाइम आलाय, आता पटकन पाणी बिनी टाकून शिजून घेऊया प्रॉपर. एक नंबर बघा. चिकन मस्तपैकी एकदम मसाला प्रॉपर लागलेला आहे त्याला. बघा आमच्या टेस्ट टाकावर बघा. जेवढी होती ते मसाल्यामध्ये सगळी एकदम चिकन मध्ये उतरलेली आहे. प्रॉपर. आपण आता पाणी टाकूया आणि मस्त चिकनला शिजवून घेऊया. बघा आहे बघा. प्रॉपर एकदम तरी बिरी आली आहे. हा एक नंबर बनवतो आपला शेफ भाऊ. मस्त झालंय. हा. कधी खातो असं झालंय. चल आता बाकीचे पटपट वाफ देऊ. हे बघा वाफ देते, पण भाई चालू करू खायला. आम्ही विचार केल्यापेक्षा एकदम भारी प्लॅन झालाय. आता बघूया. विचार केला मेन म्हणजे बिना विचाराचा प्लॅन झालाय. आणि पहिली गोष्ट मी तर कॅन्सलच होतो ह्या प्रोडक्ट मधनं, पण जाऊ दे. आता भावांनी कॉल केलाय, पहिला ट्रिप झाला, आता सेकंड ट्रिप अशी सक्सेसफुल व्हावी म्हणून आता आलोय. पण थर्ड ट्रिप आहे ना, थर्ड ट्रिप बाप फक्त तुम्ही वेट करा. बाप थर्ड होणार ट्रिपला एकदम. मी एवढा भारी स्पॉट बघितलाय ना, काय विचारू नका. फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण जागेवाल्याला ठेवूया थोडासा. एकदम मस्तपैकी झालेलं आहे. एकदम प्रॉपर शिजलंय चिकन. मी चेक केलंय आणि आता फक्त खायची वाट बघतोय सगळेजण आम्ही. येस. हे बघा टाटा बिटा रेडी केली आहेत प्रॉपर. आणि बघा नेहमीप्रमाणे लोळेश. चला चला घ्या. जेवण बनवायला नेहमीच वेळ लागतो, पण एकदम मस्त बनतं. तुम्ही कधी घाई नका करू जेवण बनवताना. बघा तरी काय एक नंबर झालंय. चला चला. कोथिंबिरीची कमी आहे. चला स्टार्ट करू. एक मिनिट बाउल घे. बाउल दे बाउल दे बाउल दे. डायलॉग मारू का? हा प्रॉपर जेवण झालेलं आहे. चिकन लेग पीस. भाई याचा नाद नाही, भाई याचा नाद पण तू हे तोडलंच काय मला सॉरी नॉट कॉम्प्रोमाइज ब्रो. एकदम प्रॉपर जेवण झालंय आता बनवून. आता डायरेक्ट खायला घेऊया आपण. आणि हे बघा ब्रेड बरं खातोय आम्ही. चिकन काय बोलतो, चिकन मसाला. एक नंबर चिकन मसाला भावानी बनवलाय एकदम मसाल्यावर स्पेशल. चिकन लावलंय, चिकनवर मसाला लावलाय, एकदम सगळं दोन्ही मिक्स करून टाकलं. चला चला जेवायला घेऊ पटपट. तुम्हाला सांगतो जागेवाल्याला पण आम्ही नैवेद्य ठेवलेला आहे. आमच्या सगळे जागेवाला नैवेद्य ठेवलेला आहे, कारण का हे आपण ठेवणं खातोय, जरुरी तर आहे. आपल्या जागेला पण जायला पाहिजे. येस येस. चला जेवण झालं आता खाऊया मस्त पैकी. चिकन लेग पीस विषय ना. एक नंबर टेस्ट, एक नंबर. हा स्वादिष्ट झालं एकदम मस्त आहे. प्रॉपर. हा काय टेस्ट आहे. झणझणीत झाले, झणझणीत झाले. मसाला बिसाला प्रॉपर एकदम. चिकन पण एकदम भारी शिजलंय बघा. चिकन शिजलंय म्हणजे बघा. आणि असलं डोंगरावरती ते बघा 3:30 वाजलेत असं जेवण भेटलं आणि अजून काय पाहिजे काय आपल्याला. आणि जेवतो आपण. 3:30 वाजता आमचं जेवण झालं. विचार करा. थोडं येण्यासाठी लेट झाला त्यामुळं, बाकी काय विषय नाही. नेक्स्ट टाइम आपण प्रॉपर टाइमवर येऊ आणि प्रॉपर अशीच एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला भेटेल. चिकन पण एक नंबर शिजलंय. आणि बोलतात ना वेळेला महत्व आहे, काय आम्हाला कळलं. आणि जेवढा जास्त वेळ दिला ना तेवढं चांगलं जेवण भेटलं आम्हाला. एक नंबर. चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तो गाइस अभी थोड़ी देर हम लोग सो रहे क्योंकि 2 घंटे के बाद सनराइज होएगा तो वापस उठेंगे और प्रॉपर सनराइज का आपको टाइम लैप्स देखने मिलेगा. सो देखते रहिए. और चलो अभी थोड़ी देर सोते हैं, मिलता हूँ. सो गाइज हे बघा आजूबाजूला कोणी नाही. सकाळचे वाजलेत 5 हे बघा. आणि आम्ही बाहेर आलोय नजारा घेण्यासाठी. काल प्या थोड्याच वेळात तुम्हाला नजारे दिसतील. आता मॉर्निंगचे फक्त अर्धा तास. त्यासाठीच आम्ही बाहेर आलोय. तर थंडी खूप आहे. चला परत आता.
सो गाईज आता आपण कॉफी बनवायला घेऊया. सकाळचे वाजलेत आता 7 आणि सगळे उठून बसले तिथं. आणि आता आपण दूध आणलं बाहेरून तिकडून जाऊन. सो आता पटकन कॉफी बनवतो, थोडंसं रिलॅक्स होऊया. वेट ना. पाणी घे. मस्त माहोल झालाय, मस्त मोसम झालाय आणि तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय केला असेल. आणि अल्पेश अजून झोपलाय. अल्पेशचा काय विषय, त्याचं थोडं डोकं दुखतंय, जास्त प्रेशर घेतलं काम. बोलतो भाऊ उद्या नाईटला जायचंय, त्याचाच प्रेशर घेऊन झोपलाय. आत्ताच लाईफ आहे, एन्जॉय करून घ्या. नाहीतर परत असे दिवस नाही ना कोणाच्याच लाईफमध्ये म्हणजे असं एन्जॉय करायला. तर जे कोणी तुमचे खास मित्र आहेत त्यांच्याबरोबर तुमची लाईफ एन्जॉय करा. कॅम्पिंग करा, काही पण करा, एक्सप्लोअर करा, जेणेकरून तुम्हाला एन्जॉय करता येईल, फिरता येईल. नाहीतर काहीच नाही बाकी आयुष्यात दुसरं. म्हशीचं दूध आणलं एकदम ताजं ताजं काढून. अरे बाई तो मला गरम पण करायची गरज नाही. शेणं भेटली, शेणं टाकायची, ते शेणामुळे एवढं दूध येत आहे. प्रॉपर काम करतोय अंकित पण भाऊ. काय अंकित भाऊ बाकी मजा आली. अरे बाई विषय आहे का. आता नेक्स्ट ब्लॉग बघू आपण कुठं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे. आजची कॅम्पिंगचा आहे तुम्हाला मजा तर येत असेल अजूनपर्यंत. साईबाईचा हात वाजला. विषय हो गया काय तिथं. अभी कॉफी डालते. तीनों का भी ध्यान नहीं था इधर. तीनों का भी ध्यान. आपने देखा बट बताया नहीं, गलत किया. आपने गलत किया. काय म्हणतो. चांगला धुतला असेल मग. काळू का समजलं नसेल तुला, दोनदा तो घातला असेल आणि एकदा खायला काय नाही. कॉफी प्यायला. कॉफी आणि नजर एक नंबर. हे अल्पेश, अरे भावा अल्पेश, अल्पेश भाऊ कॉफी झाली. भाऊ कॉफी घे, गरम गरम कॉफी घे पटकन. बाळाला पाजा. अल्पेश भाऊ आमचा उठलेला आहे. आता बाळाला दूध पाजलं चाललंय. ब्लॉग मध्ये पटकन. आत्ताच उठले, उठले जातात. आता बाळा दूध पाजूया. बाळा दूध पे. जरा टेस्ट करून सांगा, इडली टेस्ट येते. टेस्ट घेऊन सांग मला कशी टेस्ट लागते कॉफीची. ते बाई सगळा फ्लेवर आहे याच्यामध्ये, कालपासून सगळा फ्लेवर आहे. आता अंडी बनवतो आपण. अंडे का फंडा. अंडी उकडा. और आज है संडे, रोज खाओ अंडे. दोन उकड सगळ्यांना पटपट. ना अजून एक दोन.
ब्रेकफास्ट रेडी है। अंकित भाव ने एकदम क्लासिक बना दिया इसको, अंडे को। और ये भाई लोग अभी तक सो रहे। अब ये लोग उठेंगे तो मैं पूरा सब निपटा के यहाँ से हम लोग टेंट निकाल के फिर निकलेंगे ना। अभी ये लोग कब उठते देखते। अभी बज चुके देखो ऑलमोस्ट 8:30 बज चुके और प्रॉपर यहाँ पे धूप भी पा चुकी है देखो। सो अभी फटाफट निकलने का बंदोबस्त करते, हे सब उठाते। चलो तर आपण कॅम्पिंगला आलेलो तर आपल्याला सर भेटलेत। ओके ओके सर सांगतील तुम्हाला त्याबद्दल। त्या वर्षापासून आम्ही माझा ग्रुप आहे, रणस्थान सायकलिंग ग्रुप आहे। तर हा ग्रुप तयार करण्याचा एकच उद्देश आहे की मुलांनी सेफ्टी वाईज म्हणजे कुठला त्रास होऊ नये, काय होऊ नये किंवा त्यांना काय, आणि त्यांना लाईफमध्ये मोटिवेशन म्हणजे नुसतं सायकलिंग पण आम्ही करतो, सायकलिंगमध्ये त्या मोटिवेशन त्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांनी पुढे कसं वागायला पाहिजे। मेन डिसिप्लिन, आपल्या याच्यामध्ये डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे। म्हणजे मुलांना जर आतापासून डिसिप्लिन लागली तर लाईफमध्ये त्यांना कधी त्रास होणार नाही वगैरे। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एज्युकेशन याच्यामध्ये, स्पोर्ट्समध्ये जे काय असेल किंवा त्यांना नवीन कुठल्या अशा इव्हेंटला आम्ही घेऊन जातो वगैरे। मग त्यांना माझ्या बिल्डिंगपासून चालू केलं आणि आज मी जवळजवळ 250 मुलांना ट्रेन केलं आहे कमी वगैरे काय नाही, फक्त सोशलमध्ये काम करतो। आणि मला स्वतःला म्हणजे असं आणि माझ्याकडे बरीच लोक आहेत, हे किरण सर आहेत, हे सुद्धा महाराष्ट्र पोलीसमध्ये, आणि तरी पण ते माझ्या काय आपल्या बरोबर असतात वगैरे। आपल्या फॅमिलीमधून कोणी बघत असेल जर तुम्हाला आपल्या पनवेलचे हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर सरांचं काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही नक्की चेक करा। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय। आपने हमारी कैंपिंग का आज का व्लॉग एंजॉय किया रहेगा। जो भी कुक किया एंजॉय किया हम लोग ने, जो भी बनाया खाने में सब एंजॉय किया रहेगा। लोकेशन भी आपने एंजॉय किया रहेगा। तो अभी मिलते हैं अपन नेक्स्ट किसी कैंपिंग पे, नेक्स्ट किसी अच्छे लोकेशन पे। मुझे कमेंट में आप नया लोकेशन कोई भी आपको मालूम रहेगा तो सजेशन जरूर देना। मिलते हैं किसी अगले व्लॉग में। आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया रहेगा तो डू सब्सक्राइब, लाइक एंड कमेंट जरूर करना। तब तक मिलते हैं अपन नेक्स्ट व्लॉग में। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।